नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज आपण नीट यूजी 2026च्या परीक्षेच्या पूर्वी काही फॉर्म सुटतात. त्यामधील एक सर्वात नामवंत आणि संपूर्ण भारत देशामध्ये NIRF म्हणजे ज्याला आपण NIRF रँकिंग असं म्हणतो, याच्यामध्ये पहिल्या 5 मध्ये येणारे कॉलेज आहे ज्याला CMC वेल्लोर, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर, तामिळनाडूमध्ये स्थित असणारे हे कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी भारत देशामध्ये ज्याला एम्स मध्ये नंबर लागतो ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी जात असतात. आपल्यासाठी या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं का, आपल्यासाठी सीट किती उपलब्ध आहे आणि फीज किती आहे हे आपल्याला आज आपण जाणून घ्यायचं आहे. एक तर इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या बाबतीमध्ये आपण पाहायला गेलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या तिन्ही चारही विषयांची 50% ओपन आणि EWS कॅटेगरीसाठी पाहिजे. आणि आपण जर इतर कॅटेगरीचे असाल म्हणजे ओबीसी आणि SC/ST साठी 120 मार्क्स आपले पाहिजे. नीट नुसार जर पाहायला गेलं तर 50% आणि 40% एवढं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. परंतु आता मात्र रजिस्ट्रेशन सुरू झाले, आपण सर्वजण आता रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशनसाठी फीस सुद्धा 650 रुपये एवढी आहे. यामध्ये संपूर्ण 100 सीटचं हे कॉलेज आहे. वास्तविक या ठिकाणी फीज फक्त 3000 रुपये एवढी आहे. या सीटचं या कॉलेजच्या संदर्भात बोलायला गेलं तर वेल्लोर या ठिकाणी ख्रिश्चन मेडिकल कॉलेज नावाचं जे कॉलेज आहे ते संपूर्ण भारत देशामध्ये एक नॅशनल इन्स्टिट्यूशन फ्रेमवर्क म्हणून आहे की ज्याला आपण NIRF रँकिंग फ्रेमवर्क म्हणतो. त्याच्यामध्ये पहिल्या 5 मध्ये म्हणजे 3 नंबरचं कॉलेज असणार हे कॉलेज आहे आणि हे प्रायव्हेट कॉलेज आहे आणि तरी सुद्धा याची फीज आपल्याला 3000 रुपये भरावी लागते. या ठिकाणी 2 प्रकारचे कोटे असतात, एक तर गव्हर्नमेंट कोटा आणि प्रायव्हेट कोटा. हे जर पाहायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी म्हणजे आज 30 मार्च 2026 पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे. ज्या ख्रिश्चन विद्यार्थी आहेत ना त्यांना मात्र 30 मार्च पर्यंत आपल्याला परीक्षा ह्याचे फॉर्म भरू शकतात. मात्र जे काही इतर अदर ओपन कोट्यामधले आहेत याच्या विद्यार्थ्यांसाठी रिझल्ट नंतर 2 आठवड्यापर्यंत आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. सर्व प्रकारची प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने होते आणि हे सगळे नीटच्या रँकिंग नुसार होते. फक्त रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये 2 प्रकारचे कोटा आहेत, एक तर गव्हर्नमेंट कोटा आणि दुसरा मॅनेजमेंट कोटा. गव्हर्नमेंट साठी फीज आहे 3000 रुपये, मात्र फक्त 3000 रुपये ट्युशन फीज आहे गव्हर्नमेंट कोट्याची. आणि गव्हर्नमेंट कोट्यामध्ये सीट्स किती आहेत जर आपण पाहायला गेलं तर एकूण 100 सीट पैकी 50 सीट्स आपल्याला इकडे गव्हर्नमेंट कोट्यामध्ये सापडतात. या 50 सीट पैकी जर पाहायला गेलं तर या 50 सीट पैकी जवळपास 30% तमिळनाडू डोमिसाईल विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि 20% सीट आहेत ना ते आपल्याला या ठिकाणी म्हणजे 20 सीटचे तमिळनाडू मधील ख्रिश्चन मायनॉरिटी कोटासाठी आपल्याला या ठिकाणी 20 सीट्स आहेत आणि फक्त त्यासाठी ठिकाणी 3000 रुपये फीज आहे. आता आपण हे व्हिडिओ पाहणारे लोक काय तो तमिळनाडू मधले नाही आहेत, त्यामुळे गव्हर्नमेंट कोट्यासाठी आपण अप्लाय करता येऊ शकतो का, तर नाही. मॅनेजमेंट कोट्यासाठी आपल्याला अप्लाय करता येऊ शकतं. आता मॅनेजमेंट कोट्यामध्ये फीज किती आहे तर ट्युशन फी 3000 रुपये, वन टाइम फीज आहे ती 12260. त्याचबरोबर अदर फी म्हणून 54,095 एवढी आहे आणि युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी ती सुद्धा वन टाइम आहे. या ठिकाणी ती सुद्धा 14,975 एवढी आहे आणि टोटल आपल्याला 84,330 रुपये एवढे कमी फीज मध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा पण कमी फीज आहे, एवढ्या कमी फीज मध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला मॅनेजमेंट कोट्यामधून फीज घ्यावी लागते, मॅनेजमेंट कोट्यामध्ये ऍडमिशन मिळणार आहे. आता ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर या ठिकाणी खूप सारे रिसर्च चाललंय. या ठिकाणी ऍडमिशन घेणं म्हणजे आपल्याला सर्वात मोठा म्हणजे एम्स पेक्षा सुद्धा CMC वेल्लोरला जाणं हे फार जास्त प्रेफरेबल आहे. आता इकडे आपल्याला ओपन साठी किती कोटा आहेत, इकडे तर गव्हर्नमेंट कोट्यामध्ये 50 सीट्स आहेत, त्याच्यामध्ये डोमिसाईल जे कर्नाटकचे आहेत, तमिळनाडूचे डोमिसाईल आहेत त्यांच्यासाठी 30% सीट्स आहेत आणि तमिळनाडू मधील असणाऱ्या ख्रिश्चन मायनॉरिटीसाठी 20% सीट आहे. राहिलेल्या 50% सीट्समध्ये मॅनेजमेंट कोटा राहतो. मॅनेजमेंट कोट्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे आपण CMC वेल्लोर स्टाफ कोटा. आता हे आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो. मॅनेजमेंट कोटाला पहिल्या वर्षी फीज 84,000 रुपये आहे,
परंतु परत मात्र ती फीज आपल्याला अगदी 54,000वरती येते, 50,000च्या आत येते, 50,000च्या दरम्यान येते. म्हणजे एवढी फीज मॅनेजमेंट कोट्याला म्हणजे खूपच कमी फीज आहे. तर या ठिकाणी सीएमसी वेल्लोर स्टाफ कोटासाठी 10 सीट्स आहेत तिकडे. म्हणजे सीएमसी वेल्लोरच्या परिसरामध्ये ज्या त्यांच्यामध्येच असणाऱ्या विद्यार्थी मध्ये यांच्यासाठी 10 सीट्स आपल्याला इकडे वेकंट आहेत. त्याचं मेरिट वेगळं लागतं. दुसरा महत्वाचा मुद्दा मायनॉरिटी ख्रिश्चन कोटा, म्हणजे संपूर्ण तमिळनाडू असेल किंबहुना भारत देशामधल्या सर्व ख्रिश्चन कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी 38 म्हणजे 38 एवढे सीट्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी फक्त ख्रिश्चन विद्यार्थी भरले जातात, फक्त त्याच राज्यातल्या असं नाही, संपूर्ण भारत देशातल्या. मॅनेजमेंट कोट्याला जी फी 84,000 पहिल्या वर्षी आणि दरवर्षी नंतर 54,000 रुपये, यासाठी मात्र ख्रिश्चन साठी या ठिकाणी 38 सीट्स आहेत. आणि गव्हर्नमेंट कोटा म्हणजे गव्हर्नमेंट कोट्यामध्ये ज्याला 3,000 रुपये फीज आहे ते फक्त डोमिसाईल तमिळनाडू मधल्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ते 20 सीट्स आहेत. ओपन कोट्यासाठी किती फीज आहेत? फक्त 2 सीट्स आहेत. आता संपूर्ण 100 पैकी 2 सीट्स एवढे सीएमसी वेल्लोर मध्ये ओपन फॉर ऑल साठी, मग ते संपूर्ण भारत देशातील त्यात अर्ज करू शकतात. त्याचं मेरिट किती असू शकते? खूप हाय साईडनं असू शकतं. परंतु तुम्ही सगळेजण फॉर्म भरून घ्या. कदाचित अशा टॉपच्या कॉलेजमध्ये शिकणं म्हणजे जवळपास आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॉलेज आहे. या ठिकाणी खूप सारे रिसर्च आहेत. त्यापैकी एक रिसर्च मी सांगेन, ते म्हणजे जे काही कुष्ठरोगांचे हात झडतात आणि त्याचं जे बोट नाहीसे होतात त्याची रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदा सीएमसी वेल्लोरला करण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो सक्सेसफुल झालेली होती. त्यानंतर ते जास्त ऍक्सेप्टन्स त्याचा वाढला नाही, परंतु अशा प्रकारच्या जगातल्या टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च किंवा संशोधन केलं जात आहे, अशा प्रकारच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं म्हणजे आपल्यासाठी एक प्रेस्टिजियस पॉईंट असतो. ज्या विद्यार्थ्यांना सीएमसी वेल्लोर साठी फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी ते फॉर्म सुरू झालेले आहेत. अगदी 3,000 रुपये गव्हर्नमेंट कोटा आणि मॅनेजमेंट कोट्यासाठी तर पहिल्या वर्षी 84,000 रुपये आणि नंतर 50,000 रुपये एवढी फीस भरावी लागणार. त्यामुळे ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय किंवा रजिस्ट्रेशन करायचंय ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरवरती संपर्क करू शकतात. आपण तुम्हाला ऍडमिशन 100% करण्यासाठी मदत करूया. एवढंच या निमित्तानं सांगून सर्वात महत्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगेल की ज्या विद्यार्थ्यांना नीट यूजी 2026 परीक्षा द्यायची अशा विद्यार्थ्यांसाठी पेड काउन्सिलिंग प्रोग्राम पण आपला सुरू झालाय, ते पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला प्रिपरेशन पाहिजे असेल तर राजर्षी शाहू कॉलेज लातूर, आरसीसी म्हणजे रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस म्हणून आरसीसी मोठेगावकर सरांचे, IIB, त्याचबरोबर विद्याराधना अकॅडमी, नारायणा इन्स्टिट्यूट असेल, ॲलन आणि आकाश, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कोर्सेस क्लासेस ज्या संपूर्ण भारत देशात टॉपच्या आहेत, अशा क्लासेस मधील जर आपल्याला टेस्ट पेपर पाहिजे असतील फिजिकल स्वरूपात तुमच्या घरपोच 2 ते 3 दिवसात येतील स्पीड पोस्टने, आणि ऑनलाईन स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला ऍड करून आपल्या एका ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केला जातो. जसजसे पेपर इकडे येतील तसतसे तुम्हाला तुमच्या डोर स्टेप पर्यंत देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठीची फीज, नाममात्र जी फीज आहे ती आम्ही तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिले. कदाचित ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क करू शकता. त्याचबरोबर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर तुमच्या भवितव्याच्या आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावरती हा जो आपला काउन्सिलिंगच्या चॅनलच्या तर्फे आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.